नमस्कार, मी अनुश्री पाकळ आणि तुम्ही माझा लास्टचा पॉडकास्ट बघितला असेल, ज्याच्यामध्ये मी स्टोरी टेलिंग या विषयावरती सिद्धी शिंदे हिच्याशी बोलली आहे. आणि आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्याबरोबर असे एक व्यक्ती आहेत, जो स्वतः एक क्रिएटर, फिल्म मेकर आहे. स्टोरी टेलिंग करतो फिल्म मेकिंगच्या माध्यमातून, ज्याचं नाव आहे प्रथमेश निकम. आणि तो एक स्वतः त्यांनी बरेचसे शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरी केले आहेत आणि त्याचं स्वतःचं प्रोडक्शनसुद्धा आहे. आपण त्याच्याशी आता या विषयावरती संवाद साधणारच आहोत. तर नमस्कार आणि नमस्कार. कसा आहेस प्रथमेश? मी मजेत. तू कशी आहेस? मस्त. काय सांगशील तुझा फिल्म मेकिंगचा आता जो प्रवास चालू आहे, तुझं स्वतःचं प्रोडक्शन आहे, काय सांगशील? सांगण्याचं तर असं काही नाहीये. कारण की असं एक माझं एक मन होतं, की स्वतःचं काहीतरी करायचं आणि फिल्म मेकिंग जेव्हापासून आपण कॉलेजमध्ये आलो, तर मी ठरवलेलं, की या फील्डमध्ये काहीतरी करायचं. स्वतःचं काहीतरी एक असं बिझनेस किंवा एक प्रोडक्शन करायचं. कारण की तुला माहिती असेल, की याआधी मी दुसऱ्या प्रोडक्शनचा पार्ट होतो. हं. एक 15 15 प्रोडक्शन्सचा. प्रोडक्शन. बट काही क्रिएटिव्ह डिफरन्सेसमुळे म्हणजे 3 वर्ष ते खूप चांगलं आम्ही केलं. खूप बरेच शॉर्ट फिल्म्स केल्या, बरेच अवॉर्ड जिंकलो आणि इंटर कॉलेजमध्ये पण आणि वगैरे. पण काही कारणास्तव ते नाही जमलं पुढे हं. करताना. पण मग मला असं वाटलं, की माझ्या लेव्हलला म्हणजे माझ्या लेव्हलच्या थिंकिंगचे जे लोकं आहेत, हं. जे मला सपोर्ट करतील, जे माझ्यासोबत पुढे पण कंटिन्यू बरं. करत असतील, तर मी त्यांच्यासोबत मिळून काहीतरी करावं. तर मी आणि माझी फ्रेंड सानिया आम्ही दोघांनी मिळून ठरवलं, की आपण काहीतरी स्वतःचं प्रोडक्शन वगैरे चालू करायला पाहिजे. अँड माझं जसं बॅकग्राऊंड आहे, की मला फिल्म, मूव्हीज आणि जे सीरीज हं. वगैरे बघायला खूप आवडतं, ॲनलाईज बरोबर. करायला आवडतं. फिल्म कम्युनिकेशन थ्रू ते तू बघितलंच बघितलं. असशील क्लासमध्ये आपण कसं हं. डिस्कस करायचो. तर तो एक पॅशन होता आणि त्यामुळे मी विचार केला आणि आम्ही लोकांनी मिळून विचार केला, की हे असं प्रोडक्शन एक चालू करायला बरं. पाहिजे. सो अँड हां. बोल, बोल. तर तेच आहे, की स्वतःचं एक असं काहीतरी व्यवसाय ॲज पॅशन पण त्याला आपण एक हं. व्यवसायासारखं पण ट्रीट करू शकतो. एक मेन सोर्स ऑफ इन्कम बनवावी म्हणून तो विचार केलेला. बरोबर. तू जसं बोललास, आपण बी-एम-एममध्ये आम्हाला एक विषय होता फिल्म स्टडी ह्या ह्याच्यावरती, जिथे मला सांगावसं वाटतंय, की मी स्वतः तिकडे म्हणजे फिल्म फक्त स्टोरी लाईनसाठी हं, बघायची नसते. हे आधी मी तर फक्त स्टोरी बघितलं झालं. पण तिथे आपल्याला समजत होतं, की फिल्म मेकिंग ही प्रोसेस आहे. हं. जिथे लाईट्स आणि जे काही शॉट्स, अँगल्स वगैरे असतात, हे पण आपल्याला शिकवलं गेलं आहे. बरोबर. जिथे आम्ही शिकत होतो, तिथे तुला सगळं त्या गोष्टी माहीत असायचं. म्हणजे आपण नंतर क्वेश्चन आन्सरच्या सेशनमध्ये तुझ्याकडे नेहमी उत्तर असायची ऑलरेडी रेडी. सो ही आवड जी असते, ही आपण फिल्म्समध्ये आपण ज्या पद्धतीत तू बघतोस वगैरे, हं. ही आवड नेमकी कुठून आणि कशी निर्माण झाली? एक फिल्म्स बघायची. आवड तशी म्हणजे असं बघायला गेलं तर आमची फॅमिलीमध्ये फिल्म्स आणि चित्रपट बघायला गेलं तर हे खूप मोठा असा एक मेन एंटरटेनमेंटचा सोर्स होता. आम्ही लहानपणापासून मराठी चित्रपट बघत आलोय. लक्षा मामांचे, अशोक मामांचे. परत ते एक कल्चरच होतं आमच्या हं. फॅमिलीमध्येच. माझे जे पप्पा होते, ते असे त्यांना हे मराठी पिक्चर खूप आवडायचे. एस्पेशली कॉमेडी मूव्हीज. बरोबर. तर आम्ही तेच डायलॉग्स वगैरे असे कधी आमच्या हं. कॉन्व्हर्सेशनमध्ये डायलॉग्स नेहमी असायचे. परत मग मी हॉलिवूड फिल्म बघायला लागलो. माझ्या मामा थ्रू मला माझ्या हॉलिवूड फिल्मचा क्रेज झाला. राइट. तर मी ते फॉलो करत गेलो. बट खूप लहान वयापासून म्हणजे आय गेस मी 2री-3रीला असल्यापासूनच मला असे मूव्हीज वगैरे बद्दल खूप फॅसिनेशन वाटायचं, की कसं असतं, हे कसं आहे. खूप स्टोरीमध्ये मी खूप असा गुंतून जायचो. सो ते लहानपणापासून कुठेतरी होतं. पण मग नंतर जसं-जसं माझं 10th कंप्लीट झालं, त्यानंतर मी एक वेगळाच फील्ड ऑफ असा करियर निवडला. डिप्लोमा इन इंजिनिअरिंग हं. चालू केलं. हं. अँड माझा असा प्लॅन नव्हता, बट ड्यू टू सम सर्कमस्टान्सेस ते करावं लागलं. तर थोडंफार ते 3-4 वर्ष त्याच्यामध्ये गॅप पडला. बट कंटिन्यूअस एक्झाम्सच्या आधी मूव्हीज बघणं, सीरीज हं. बघणं, नवीन कोणती सीरीज आली तर ती बिंज वॉच करणं, एका दिवसात एक सीझन संपवणं, ते आधीपासून होतं. त्यामुळे माझा अभ्यास राहायचा, पण मी ते आधी मेक शुअर करायचो, की मी मूव्ही जी येते आता त्या टायमाला मार्वल एकदम म्हणजे न्यूच होतं इंडियामध्ये. त्याचा क्रेज एवढा नव्हता. पण आम्हाला माहिती होतं. आम्ही कॉमिक्स वाचायचो, आम्ही टीव्ही शोज बघायचो, हं. कार्टून शोज बघायचो. तर ते कसं व्हायचं, की फर्स्ट डे फर्स्ट शो बघायचा आहे. तर ते एक क्रेज कुठेतरी होती.
पण जसं मला जेव्हा टाइम भेटला की 1 वर्ष मी गॅप घेतला इंजिनिअरिंग नंतर की मला पुढे काय करायचं डिप्लोमा नंतर, तर मी विचार केला की मला असं फील्ड पाहिजे की ज्यात मी एक्सेल करू शकतो, मला माझं पॅशन मी फॉलो करू शकतो. आणि जेव्हा मी कोर्सेसचं रिसर्च करत होतो तेव्हा मला BMM कोर्स दिसला. तर जेव्हा मी सिलेबस बघितला तेव्हा मी बोललो की हा कोर्स तर माझ्यासाठीच बनलाय आणि ह्यात मला माहिती, मला फर्स्ट डे पासून कॉन्फिडन्स होता की मी ह्याच्यामध्ये काहीतरी करू शकतो आणि ह्याच्यामध्ये मी माझं बेस्ट देऊ शकतो. तर त्या अकॉर्डिंगली मी मग तो एनरोल केला आणि मग त्याच्यामध्ये कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आणि मग तेच होतं की जे आपण आधीपासून बघितलंय तेच आपल्याला डिस्कस करायचं आहे. परत आपले रीमा मॅम जे होते ते आपल्याला किती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला एक्सप्लेन करायचे की मूवीज कशा असतात, मूवीज बनतात कसे, त्याच्या मागचं स्टोरी कशी असते, परत त्याचं जे काय पर्स्पेक्टिव्ह असतं, फिल्म मेकिंग टेक्निक्स वगैरे ते सगळं एक्सप्लेन करायचं. तर ते मला खूप फॅसिनेटिंग वाटायचं, म्हणून मला ते आवड असायची आणि म्हणून ती आवड अजूनपर्यंत मला वाटतं की मी ते पॅशन म्हणून परस्यू केलं पाहिजे. आणि तेच माझा मेन गोल तेच आहे की मला असं डायरेक्टर बनायचं आहे आणि मला माझ्या स्टोरीज आणि माझे विजन लोकांसमोर आणायचं. जसं तू आता बोललास तू डिप्लोमा इन इंजिनिअरिंगची केलेली आहेस, ते खरंच आम्हाला आयडिया नव्हती, मला आता कळतंय. पण आता तू बोलतोयस की तुला यात सगळा फिल्म डायरेक्टर वगैरे हे जे करायचं आहे पुढे. प्रथमेश निकम डेली लाईफ मध्ये एखाद स्टोरी जर बघत असेल रिअल, तर तू स्टोरी ऍज अ स्टोरी म्हणून तू कसं घेतोस? काय म्हणजे हीच ती स्टोरी आहे जी आपल्याला घ्यायची आहे, ते तू कसं पाहतोस? म्हणजे रोजच्या तुझा दृष्टिकोन कसा आहे या बाबतीत? ऍक्च्युली असं माझा काही विचार नसतो. मी ऍक्च्युली खूप ऑब्झर्व करतो माझ्या एन्व्हायरमेंटला, आजूबाजूच्या परिसर. कुठे पण मी असेन, घरी असेन तरी पण, किंवा बाहेर असं कुठे पण बसलो असेल तरी पण मी असं लोकांना ऑब्झर्व करतो. लाईक लोक कसे आहेत, त्यांचं वागणूक कसं आहे, कसे लोक वेगवेगळ्या पद्धतीने बिहेव करतात. कुठे पण आपण ट्रॅव्हलिंग करत असताना किंवा जरी आपण असं आयडल बसलो असताना पण, तर लोकांचं कसे हावभाव असतात ते सगळं मी खूप ऑब्झर्व करतो. तर त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक माणसाकडे, प्रत्येक माणसाची एक ना एक स्टोरी असते. ती त्याच्या मनात, त्याच्या डोक्यात ती असते. म्हणजे आपल्याला माहित नसतं की समोरच्या माणसाची काय स्टोरी आहे. कोण बसलाय, आपल्याला वाटतंय की हा बाबा बस हा माणूस आहे, पण त्याच्या पाठी काय त्याची स्टोरी आहे, तो काय कुठून कुठपर्यंत आलाय, तो काय एक्झॅक्टली करतो, त्याच्या लाईफमध्ये त्यांनी काय असं सिग्निफिकंट अचीव्ह केलंय, तर त्याची स्टोरी असते. तर तसं मला वाटतं की प्रत्येक माणसाची तशी एक स्टोरी असते. अँड मी तेच विचार करतो की की त्याला किती इनोव्हेटिव्ह आणि युनिक पद्धतीने आपण त्याला पोर्ट्रे करू शकतो, त्या हिशोबानेच मी स्टोरीज हे करतो. आणि माझं आधीपासून असं सायन्स फिक्शन, फॅन्टसी आणि त्या अशा जॉनरामध्ये खूप इंटरेस्ट आहे. सो मी ट्राय करत असतो की तशा स्टोरीज ज्या एकदम सिम्पल स्टोरीज असतात त्याला असा एका जॉनराचा ट्विस्ट देऊन आपण कसं पोर्ट्रे करू शकतो, कसं प्रेझेंट करू शकतो, हाच माझा प्रयत्न असतो. सो त्यामुळेच मी तसा वेगवेगळ्या स्टोरीज विचार करतो. याच प्रश्नाला घेऊन एक पुढचा सेम क्वेश्चन असेल की तू ऍज अ ऑडियन्स म्हणून एखादं स्टोरी बघतोयस आणि एक फिल्म मेकर म्हणून ती सेम स्टोरी काय डिफरंट तू त्याच्यातलं करू शकतोस? म्हणजे ऍक्च्युली असं लोकांना असं वाटतं, म्हणजे लोकांना मला वाटत नाही, बट एक असा पर्स्पेक्टिव्ह असेल माझ्याबद्दल लोकांचा, जे लोक मला ओळखतात, की मी फिल्म फक्त टेक्निकल ऍस्पेक्टनी बघतो किंवा मला फक्त त्या फिल्म मेकिंग बद्दल जाणून घ्यायचं असतं म्हणून मी जी फिल्म नवीन येते ती जाऊन मी बघतो वगैरे, असं एक लोकांचा पर्स्पेक्टिव्ह असेल असं मला वाटतं. बट तसं खरं नाहीये, कारण की माझा फर्स्ट वॉच असतो कोणत्या पण मूवीचा, तो मी कम्प्लिटली माझा इमर्स होऊन बघण्याचा प्रयत्न करतो. लाईक इमोशनली कसं कनेक्ट होतोय मी, ती मूवी, ते सॉंग्स, त्या मूवीची स्टोरी मला इमोशनली कशी कनेक्ट करते, किंवा काय मला फर्स्ट माझं रॉ रिॲक्शन काय असतं त्या पर्टिक्युलर गोष्टीमुळे समोर, तर ते मी बघायचा प्रयत्न करतो. आणि मग मी ते मल्टिपल वॉचेस नंतर मी त्याचे टेक्निक्स, त्याचे फिल्म मेकिंग, असं नाहीये की मी ते बघताना मी फिल्म मेकिंग आणि त्याचे टेक्निक्स नाही नोटीस करत. मी हे पण नोटीस करतो, ट्रान्झिशन्स नोटीस करणं, सिनेमॅटोग्राफी कशी आहे, अँगल कसे घेतलेत, परत त्या स्टोरीचा सिग्निफिकन्स काय होता ते पण मी नोटीस करतो. बट मोस्टली फर्स्ट माझा जो व्ह्यूइंग असतो तो रॉ असतो. तर त्या हिशोबाने मी ते डिवाइड करतो की फर्स्ट वॉच कम्प्लिटली असं एकदमच तुझं फिलिंग काय आहे, तुझे इमोशन्स काय होते त्या बघताना, आणि तुला कसं वाटलं, सॅटिस्फाय वाटलं
मजा आली, तू एक्सपेक्ट करत होता त्या मूवी पासून ते त्यांनी डिलिव्हर केलं की नाही, कोणत्या पण ऍस्पेक्ट मध्ये, मग ते रिलेटेबिलिटीचा असू दे किंवा टेक्निकल ऍस्पेक्ट असू दे, ते तुला कनेक्ट झालं की नाही, ते माझा तो फर्स्ट रिॲक्शन असतो. नंतर मी त्याला ऍज अ फिल्म अप्रिसिएशन पर्स्पेक्टिव्हनी त्याला मी ब्रेकडाऊन करतो. तू पहिल्याच प्रश्नामध्ये असं मला बोललायस की ते तुला ही आवड, तू मराठी चित्रपट बघतोयस, तू लक्ष्या मामाचे आणि हे सगळे आपले जे गाजलेले मराठी चित्रपट आहेत बघतोयस. एक पर्सनल तुला एक क्वेश्चन असा विचारायचं वाटतं, म्हणजे तुझं ओपिनियन सांग यावरती. आपण सिरीज बघतोय, मग ते हॉलिवूड मधले असतील, हिंदी असतील वेब सिरीज, आपण OTT प्लॅटफॉर्मवर बघतोय. तुला असं फरक जाणवत आहे का की मराठी वेब सिरीज हे खूप कमी आहे, म्हणजे याचं प्रमाण OTT प्लॅटफॉर्म वरती जे आहे आता बरेच आहेत असं समांतर वगैरे, त्यानंतर असं मला नाही वाटत की कुठले सिरीज आलेत की तू म्हणजे तुझ्या नोटीस मध्ये आले असेल तर तू सांग म्हणजे काय. मला असं ते आहे की एक मराठी इंडस्ट्री जी आहे ती OTT मध्ये जास्त अग्रेसर नाही आहे असं मला वाटतं. त्याचा एक सिम्पल मला असं रिझन वाटतं की जी मराठी ऑडियन्स आहे, जी हाऊस होल्ड ऑडियन्स आहे, त्यांना ना आपले ज्या मालिका असतात, ज्या मराठी मालिका असतात जे खूप वर्षापासून चालत आल्या, तर त्यांचा कसा एक पॅटर्न असतो की त्या मालिका कशा एक सर्टन स्टोरी असते, त्याला ती स्ट्रेच करत 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 ते लोक एक पूर्ण सिरीज बनवतात. आणि आपल्या मालिकांमध्ये कसं आहे की कधी पण असा सीझन वाईज पॅटर्न नाहीये की एक सीझन झाला, एक क्लिफ हँगर वरती सोडला, दुसरा सीझन, मग 1 वर्ष वाट बघा किंवा 6 महिने वाट बघा, मग दुसरा सीझन येणार, मग त्याची हाईप बिल्ड होते. असं नाहीये. आपली मालिका कशी कंटिन्युअस चालत राहतात एक एपिसोड नंतर, आणि ते डेली त्यांचा टेलिकास्ट असतो. लाईक एक एपिसोड नंतर दुसऱ्या दिवशी त्याच टाइम वरती टेलिकास्ट असतो. तर ती आपल्या मराठी ऑडियन्सला ती एक हॅबिट आहे की आपण जास्त वेळ थांबू नाही शकत, आणि तो जो वेब सिरीज कोडेड जो पॅटर्न आहे ना, तो मला वाटतं जास्त कंझ्युम नाही करू शकत. आय नो की OTT बूम आल्यानंतर इंडियामध्ये की खूप लोकांना असं बिंज वॉच करण्याची सवय झाली. आता पण काही असतात, माझ्या पण हाऊसहोल्ड मध्ये माझी आजी किंवा माझी मम्मी असेल किंवा माझी मावशी असेल, ते लोक जर त्यांना सिरीज ते बघायला नाही भेटला तर ते लोक हॉटस्टार वरती ते 4-5 एपिसोड एकत्र बघून टाकतात एकाच सिटिंग मध्ये. तर कुठेतरी ती हॅबिट एक लागायला टाइम लागेल. बट आपल्याकडे स्टोरीज भरपूर आहेत, आपल्या मराठी कल्चरमध्ये स्टोरीज भरपूर आहेत. आताच मी नुकतीच एक सिरीज बघितलेली अंकुश चौधरीची, देवखेळ करून. त्यात ते शंकासूर वगैरेची बॅक स्टोरी दाखवलेली. ऑल्दो भरपूर कॉन्ट्रोवर्सी झालेली त्याच्यावरती, बट आय थिंक की त्या लोकांनी तो टॉपिक खूप चांगला असं म्हणजे हे केलेला. कारण की तुम्ही बघायला गेलं जर सेम टॉपिक गेला तर कांतारा जसा ज्याच्यावरती होता, ते लोक त्यांच्या कल्चरला रिप्रेझेंट करत होते. त्यांच्या कल्चरमध्ये काय युनिक होतं, जसं भूताकोला झालं, पंजुर्ली वगैरे झालं, तर ते कसं त्या लोकांनी ते पोर्ट्रे केलं. ऑल्दो त्याच्यामध्ये पण काही गोष्टी होत्या ज्या रिअल जे लोक फॉलो करतात त्या लोकांना पटल्या नसतील, बट तरी पण त्या लेवलला पोर्ट्रे करणं ही खूप चांगली गोष्ट आहे, आणि त्या लोकांना खूप अप्रिसिएशन पण भेटलं दोन्ही पार्ट्स मध्ये. तर पण आपल्या जर आपण कल्चर आपण असं रिप्रेझेंट करतो, तर आपण कुठेतरी सपोर्ट केला पाहिजे, रॅदर दॅन जस्ट बॉयकॉट करा की बंद करा हे ते. आणि आपण प्राईड जेवढी घेतो ती आपण ते सपोर्ट करायला पाहिजे की लोक जर एवढी स्टोरी आणतात, जसे दशावतार आलेला, तेव्हा पण कसं लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं की कल्चर रिप्रेझेंट केला, हा मराठीतला कांतार आहे. तर कम्पॅरिझन न करता तुम्ही अप्रिसिएशन करू शकता की कोणाशी कम्पेअर नका करू. ऑल्दो त्या मूवी मध्ये पण होते काही फ्लॉज होते, बट मला तर आवडलेली ती. जसं मी एक्सपेक्ट केलेलं तेवढं तर नव्हतं त्याच्यात, बट मला आवडलेली, आणि तो खूप चांगला प्रयत्न होता मराठी इंडस्ट्रीकडून की एक आपलं रूटेड कल्चर जे आहे ते दाखवणं कसं, तर ते एक होतं. तर आय थिंक ती सवय लागायला मला वाटतं ऑडियन्सला टाइम लागेल, पण आता अजून मला वाटतंय आणि येतात आणि असे कल्चरल रिप्रेझेंट करणारे आता मराठीमध्ये दशावतार, तू जसं बोललास, देवखेळ एक वेब सिरीज आहे. आधी असं खूप कमी होते आणि आता या प्रमाणात आताचे डिरेक्टर्स ते आहेत. तुझं स्वतःचं प्रोडक्शन आहे एक्शन, आणि मला असं वाटतं या एक प्रोडक्शन चालवायला एकाची नाही तर बरेच जणांची गरज लागते, आणि बरेच तुझे ग्रुप मेंबर्स पण आहेत, त्यांच्याबद्दल तू काय सांगशील? त्यांचा एक सपोर्ट आहेस तुला? नाही, ते तर आहे की प्रोडक्शन बघा, तुम्हाला जर स्वतःहून एकटा चालवायचं असेल तर तुम्ही सोलो क्रिएटर आहात, मग तुम्ही तुमचं पर्सनल ब्रँडिंग असते ते तुम्ही करताय. बट प्रोडक्शन कम्प्लिटली डिफरंट असतं. त्यात कसं असतं की टीम असते, त्या टीमला सगळे रोल्स असाईन असतात, आणि ते
ती टीम आपल्या पद्धतीने ते हँडल करते. लाईक कोणाला जर कोण आहे तर स्क्रिप्ट रायटर आहे तर स्क्रिप्ट रायटर ते स्क्रिप्ट रायटिंग करणार. पण असं नाहीये की तो दुसरा नाही करणार. आता समजा जर मी डायरेक्टर आहे तर माझ्या माझ्या अंडर बाकी सगळे येणार, तर त्या लोकांना मी त्यांच्या पण कामामध्ये मी त्यांना हेल्प करणार किंवा त्यांच्याकडून मी घेणार की बाबा तुम्ही मला सजेस्ट करा की मी अजून काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे. की आता मी जर एक स्टोरी लिहिली आहे तर तुम्ही स्क्रिप्ट रायटरकडे घेऊन जाणार की बाबा तू मला स्क्रिप्ट करून दे, ह्याला प्रॉपर कसं स्क्रीन प्लेचं करायचं आहे तसं करून दे. परत माझ्याकडे टेक्निकल गाईज आहेत जे सिनेमॅटोग्राफी साऊंड वगैरे सांभाळतात, तर त्यांचे ओपिनियन घेणं पण गरजेचं आहे. तर एक कम्प्लीट टीम वर्क असतो प्रोडक्शन चालवणं. एका माणसाचं काम नाहीये. करू शकता पण एक सर्टन लिमिट येते त्याच्यामध्ये की तुम्ही एका लिमिट पर्यंतच एकटा करू शकता गोष्ट, नाहीतर मग तुम्ही नाही करू शकता. मॅन पॉवर परत टेक्निकल लिमिटेशन पण भरपूर असतात की एकच माणूस किती ना सगळंच करणार, लाईट्स पण बघणार, कॅमेरा पण बघणार, शूट पण बघणार, परत ते एडिट पण करणार, तर ते खूप डिफिकल्ट असतं. सो आय थिंक की प्रोडक्शन मध्ये टीमवर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि माझी टीम आहे खूप आहेत, पॅशनेट आहेत. परत लाईक ते लोक मला ओपिनियन देत असतात, सजेशन देत असतात, काय मी बरोबर केलं पाहिजे, काय मी चुकीचं करतोय, तर मग त्या गोष्टीवरती मला करेक्ट करतात. आणि आमचं म्हणजे बोलणं वगैरे पण एकदम कसं रिअल असं क्लिअर असतं की बाबा जे काय आहे ते स्पष्ट असतं. सो ते एक चांगली गोष्ट आहे. आणि तसे टीममेट्स आहेत. ऑल्दो आमची टीम जास्त मोठी नाहीये, जे माझ्या ओळखीचे लोक आहेत तेच माझ्यासोबत काम करतायत. बट आम्ही ट्राय करतो की जे लोकांना खरंच, जे लोक पॅशनेट आहेत, जे लोकांना करायचं आहे, त्या लोकांना आम्ही अप्रिशिएट करत असतो. आणि आमच्यामध्ये खूप लोक आधी जॉईन झालेले, नंतर ते लोक काही रिझन्समुळे, त्यांच्या पर्सनल रिझन्समुळे ते लोक कंटिन्यू नाही करता आले. पण आता मी बघतो की तेच लोक ऍज पर्सनल क्रिएटर पण करतायत गोष्टी. लाईक स्वतः रील्स बनवतायत, स्वतः स्टोरीज बोलतात, नरेट करतात गोष्टी, रील्स बनवतात, क्रिएशन, कॉन्टेंट क्रिएशन करतात. तर ते कुठेतरी बघायला चांगलं वाटतं की आपल्यासोबत काम केलेलं आपण त्यांना जर मोटिवेट करू शकतो, तर मग ती खूप चांगली गोष्ट वाटते मला. आणि तुझ्या बरोबरचे जेवढे आहेत ते स्वतः स्टुडंट्स आहेत आणि म्हणजे आपल्या कॉलेज मधलेच आहेत आणि काही काम करणारे पण असतीलच. हे दोन्ही हँडल करणं किती टफ जातं. ऍक्च्युली असं बघायला गेलं तर आपल्या सोबतचे जे म्हणजे आपल्या कॉलेजचे जे आहेत मेंबर, जे माझ्याकडे आता स्वतः आहेत, माझ्यासोबत आहेत, तर ते त्यांच्यासोबत कसं आहे की सेम फील्ड आहे, सेम थिंकिंग आहे, तर तेवढं इझी जातं की त्यांना बेसिक एक माहिती असते की बाबा काय करायचं आहे, तुम्हाला प्रोडक्शन मध्ये एक्झॅक्टली काय करायचं. बट फॉर एक्झाम्पल आता सेमच माझा डिप्लोमाचा मित्र सिद्धार्थ माझ्यासोबत आहे, त्याचा कम्प्लिटली इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे. तर त्याचं कसं आहे, त्याला ते क्रिएटिव्ह थिंकिंग तो भरपूर क्रिएटिव्ह आहे, पण प्रॉब्लेम कुठे येतो, कम्युनिकेशन मध्ये प्रॉब्लेम कधी कधी येतो की आपण ज्या पद्धतीने गोष्टी हँडल करतो किंवा प्रोसेस असतो आपला, जे क्रिएटिव्ह प्रोसेस असतो, तो कधी त्याला समजत नाही, तर आपल्याला एक्सप्लेन करावं लागतं. तर ते कधी कधी एक बॅरियर, ऍज अ बॅरियर असू शकतो. बट बॅरियर म्हणजे असं एक कम्युनिकेशन बॅरियर येतो की समजवायला जरा त्याला लागतं की बाबा नाही, असं नसतं तुझ्या ह्याच्यामध्ये. कारण त्याचं कसं आहे, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे सगळं कसं गोष्टी असं एकदम पॅटर्न असतं, एक याच्यानंतर हे स्टेप असतात. ते आपलं कसं एक स्टेप असतो, ह्या स्टेप नंतर स्टेप 2, स्टेप 3. आपल्यामध्ये असं नसतं. आपल्या फील्डमध्ये कसं आहे, कधी पण आपण कुठे पण आपल्याला जर वाटलं तर आपण तिथे ते करतो. आता आपल्यामध्ये कसं, आपण शूट करत असताना आपण आधी फर्स्ट पासून एंड पर्यंत स्टोरी शूट नाही करत. आपण मध्ये जिथे आपल्याला लोकेशन अवेलेबल आहे, ऍक्टर्स अवेलेबल आहेत, त्या हिशोबाने आपण शूट करून ठेवून देतो की बाबा आपण ते एडिटमध्ये आपण ते तसं लाईन अप करणारच. पण आपल्याला जसं तसं, तर ते कधी असं ती अनसर्टिनिटी आपल्या फील्डमध्ये असते, तर ते कधी कधी तो एक बॅरियर बनू शकतो. बट आय गेस जर थिंकिंग त्या लेवलला असेल एकमेकांची, तर मग इझी जातं ते. हे सगळं करत असताना कुठेतरी कामाची पोचपावती ही मिळते. जसं की तुला SSFSच्या याच्यामध्ये कचऱ्याचा बाजार या शॉर्ट फिल्म साठी तुला बेस्ट डिरेक्टर आणि बेस्ट स्क्रीन प्ले ह्यासाठी मिळालं. तो एक आनंद वेगळा असतो. आपण ज्या कॉलेजमध्ये शिकतोय आणि बाहेर पडल्यानंतरला मे बी तू हे सबमिट केलेलं प्रोजेक्ट आहे आणि म्हणजे कॉलेजमध्ये असताना पण तू सबमिट केलंयस तेव्हाही तुला बक्षीस त्यासाठी मिळालेच आहे आणि बाहेर पडल्यानंतर तू सबमिट करून त्याच्यासाठी मिळते. ह्यापेक्षा म्हणजे आनंद. आणि तुझ्या बरोबर तुझ्या ग्रुपलाही आणि इव्हन आपल्या मॅमला पण एक प्राऊड फील मोमेंट असतो. त्याबद्दलच तू काय सांगतो?
ऍक्च्युली कसं आहे ते मला खूप आवडतं की कॉलेज सोबत टच मध्ये राहणं. भलेही मी आता तिथे नसेल, की माझं स्वतःचं वेगळं आता कॉलेज संपलं, बट थ्रू सोशल मीडिया मी कॉलेज सोबत असं टच मध्ये आहे, त्यांना फॉलो करतो वगैरे. तर मला आवडतं की हा ठीक आहे, आपण देणं लागतो कॉलेज. कॉलेजने आपल्याला एवढं शिकवलं, एवढं दिलंय, मॅमने एवढं आपल्याला शिकवलं, एवढा सपोर्ट केलाय, तर आपण काहीतरी करावं ही एक फिलिंग असते. तर त्यामुळे मी विचार करतो की दरवर्षी माझं असतं की ऍटलिस्ट एक असं काहीतरी बनवायचं जे आपण SSFS मध्ये सबमिट करू शकतो. आणि यावेळी पण असं होतं की एक्शन प्रोडक्शन थ्रू आपण स्वतःला रिप्रेझेंट करायचं होतं. बट ऍक्च्युली कसं झालं की ते ड्यू टू टाइम लिमिट ती आमची शॉर्ट फिल्म आम्हाला टाकता आली नाही. मग आम्हाला कचऱ्याचा बाजार आमच्याकडे होती आणि ती आमची स्वतःचीच आहे. ऑब्व्हियसली आम्ही त्याच्यावरती एवढं एफर्ट घेतलेलं, एवढं हार्डवर्क केलेलं, तर आम्ही विचार केला की ती आम्ही सबमिट करतो. आणि इव्हेंच्युअली त्या दिवशी खूप चांगला रिस्पॉन्स आला त्या शॉर्ट फिल्मला. लाईक आम्ही तर बनवून विसरून गेलेलो, ठीक आहे चला आलं झालं, अपलोड केली ठीक आहे. पण लोकांना ती आवडली, म्हणजे स्टुडंट्स वगैरेंना आणि जजेसला पण आवडली. मला खूप अप्रिसिएशन केलं त्या लोकांनी की खूप चांगलं होतं, स्क्रीन प्ले चांगला होता, परत ऍक्टिंग चांगली होती. तर मला ते खूप बरं वाटलं आणि ते खूपच चांगलं वाटतं. जर तुम्ही ज्या कॉलेजमधून शिकलात, तुम्ही ज्या कॉलेजमधून तुम्हाला एवढं सगळं भेटलंय, तिथूनच तुम्हाला एवढं चांगलं अप्रिसिएशन भेटतं आणि एवढं चांगलं रेकॉग्निशन भेटतं, ही खूप मोठी गोष्ट आहे. तर ते कुठेतरी, ते तर कधी पण, आता किती पण मी सक्सेसफुल झालो लाईफमध्ये, तर ते मला कुठे ना कुठेतरी राहणार की बाबा मी त्या कॉलेजमधून गेलोय, की मला ते एक फर्स्ट असतं ना, एक फर्स्ट आपलं रेकॉग्निशन असतं ना, की त्यामुळे मला ओळख भेटली बाहेर. कारण की त्या कॉलेजमुळेच मला बाहेर पण खूप असं लोक बोलतात की अरे तुम्ही कॉलेजमध्ये होता ना, की तुम्हाला मी ओळखते कॉलेजपासून, किंवा ओळखतो आम्ही तुम्हाला. तर ते एक चांगलं बरं वाटतं. ती फिलिंग खूप चांगली असते ऍक्च्युली, आणि ते लाईक कधी असं विसरता नाही येणार. एक आठवण आठवण अशी असते ती. राहते. खरं तर तुझी ही जर्नी मला लोकांपर्यंत पोहोचवायला खरंच खूप छान वाटेल आणि ते कुठेतरी प्रेरणादायी आहे, म्हणजे आपल्या स्वतःसाठी पण, कॉलेज म्हणजे इतर लोकांसाठी पण. आणि खरंच तुझं हे खूप जे आता जर्नी आहे ते खूप छान चालली आहे आणि Thank तुला you. पुढच्या तुझ्या वाटचालीसाठी खूप मी शुभेच्छा देते. थँक्यू. थँक्यू पॉडकास्टसाठी तू थँक्यू व्हेरी मच. आलास त्यासाठी. मला बोलवल्याबद्दल पण थँक्यू. आणि तू ज्या पद्धतीने हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतेस, भलेही ते कोणत्या पण रिझनमुळे असू दे, पण तुझ्या कडे तो एक रिझन आहे, एक पॅशन आहे, आणि म्हणजे जर्नलिझम थ्रू तू हे करायचं बघतेस, ते खूप चांगली गोष्ट आहे आणि मी पण ते अप्रिशिएट करतो. माझ्या डोक्यात म्हणजे जेव्हा मॅमने विषय सांगितलंय की पॉडकास्ट करायचा आहे, एक विषय घ्या किंवा त्या विषयावरती तिघांशी असा संवाद साधा, माझ्या डोक्यामध्ये पहिलं तर तूच होतास की तुला घ्यायचंच आहे. नंतर मग मी दोघांवर गेली, जे माझे फ्रेंड आहे ऑफिस मधली, आणि मग तिसरं आकाश, पण आकाशला काही कारणास्तव नाही जमत आहे, सो मी आता दुसरं बघते. आणि तू वेळ देऊन आलास त्यासाठी खरंच खूप आहे. अशा गोष्टींसाठी वेळ म्हणजे तो माझ्याकडे असतोच. मी असं कधीच नाही म्हणजे विचार करत की ही गोष्ट आहे अशी की आपल्या आवडीची गोष्ट आहे. आपल्याला जर बोलायला भेटतंय, आपल्या गोष्टी सांगायला भेटतात, तर ती नेहमीच असं आवडीचीच गोष्ट असणार. तर मी आणि एवढा इम्पॅक्ट आहे, तर मला पण बरं वाटतं ते, की माझ्या काही कारणामुळे तो इम्पॅक्ट माझ्यामुळे आहे, की माझं म्हणजे फर्स्ट चॉईस, फर्स्ट प्रेफरन्स मला द्यायला जातं. ही चांगली गोष्ट आहे, म्हणजे तुला तुझ्याच कामातून लोक, म्हणजे माझ्या तरी लक्षात आहे, आणि तुझ्या बरोबर तुझे सगळे टीममेट्स पण लक्षात आहेत की आहे ते तुझ्या बरोबर काम करतात. तुला मी फॉलोही करते, तुझ्या पेजला फॉलो करते, रील्स तुझ्या असतातच, आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मला असं वाटतं की कमी एज मध्ये या कुठेतरी चालू झालंय हे, म्हणजे पुढे होणारच आहे, सक्सेस तुला मिळणार आहे नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. पुढे अजून एक पॉडकास्ट आपला असणार आहे, आणि आज आपण प्रथमेश सोबत बोललो आहे. असंच आपण एक नेक्स्ट पॉडकास्ट मध्ये अशाच एका स्टोरी टेलर वरती आपण बोलणार आहोत. थँक्यू.